नमस्कार मित्रांनो, एक कपडे बनवणारी कंपनी आहे जिच्या स्टॉकच्या क्वार्टर फोरच्या रिझल्टमुळे सध्या धुमाकूळ चालू आहे. कारण की या कपडे बनवणाऱ्या कंपनीचा शेअर 200 रुपयाच्या आतच आहे आणि या कंपनीची सध्या तरी विदेशात मागणी खूप वाढलेली आहे. मग आता विदेशात मागणी वाढल्यामुळे काय झालेलं आहे की याचं टार्गेट पण हाय आलेलं आहे. तो शेअर कुठला आहे आणि त्या शेअरचं टार्गेट काय आहे, घेणं कुठपर्यंत आपल्याला ऍप्लिकेबल राहील, या सर्व लेवल मी या व्हिडिओत सांगणार आहे. व्हिडिओ हा रिकमेंडेड नाहीये, व्हिडिओ हा एज्युकेशनल पर्पज साठी आणि आपल्या चॅनलचं नाव आहे युवे मराठी. चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. ओके, लगेचच करून घ्या. चला व्हिडिओच्या मूळ मुद्द्याकडे. आता मूळ मुद्दा असा आहे की क्वार्टर फोरचे रिझल्ट जाहीर झालेले आणि क्वार्टर फोरचे रिझल्ट अतिशय चांगले लागलेले आहे या कंपनीचे. आणि चांगले रिझल्ट लागल्यामुळे हा स्टॉक आहे ना बऱ्याच ब्रोकरेज फर्मच्या टार्गेटवर आलेला आहे. ओके, आता फॉर एक्झाम्पल ऍक्सिस सिक्युरिटी ब्रोकरेज फर्म म्हणजे काय की जे लोक सांगतात तुम्हाला, स्टॉक रिकमेंडेशन करता की हा स्टॉक घ्या. ओके, फॉर एक्झाम्पल मोतीवाला ओसवाल समजू, ऍक्सिस सिक्युरिटी समजू, जे लोक सांगतील तुम्हाला की हा शेअर इथपर्यंत जाऊ शकतो आणि सध्या या शेअरची किंमत फक्त 153 रुपये आणि टार्गेट काय, तर टार्गेट 250 रुपयापर्यंत आहे. म्हणजे 100 रुपयाचं टार्गेट तुम्हाला इझिली अचीव्ह होतं. मग तुमच्या मनात असेल की लगेच घेऊ का, लगेच 100-200 रुपये मला एक्स्ट्रा वाढून मिळेल 3 ते 4 महिन्यात, तर असं नाहीये. हा जो शेअर होल्ड करायचा आहे तो कमीत कमी तुम्हाला पुढचे 8 ते 12 महिने होल्ड करायचा आहे. आता मनात असेल एवढा वेळ का होल्ड करायचा, कारण की कंपनी सुधारणा करते ना. आता जे टार्गेट दिलेले त्याच्यापेक्षा वरती सुद्धा टार्गेट जाऊ शकतं. कंपनी सध्या तिचा ब्रँडिंग आणि बाजारवरचा तिचा जो पर्सेंटेज आहे, तो पार्टनरशिप आहे, वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते. सोबतच ही कंपनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि मध्य पूर्व बाजारपेठातून एकदम तिला स्ट्रॉंग डिमांड दिसून येते. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे असतं झुडिओ. ओके, नवीन आलं तेव्हा काय त्याच्यात, किंवा एखादा नवीन मॉल उघडला आपल्या शहरामध्ये तर त्यावेळेस खूप गर्दी असते ना, तशी ही गर्दी इथे दिसून येते. ओके, मग आता याच्यातून फायदा होतो. ही गर्दी जर कायम राहिली तर हिचं टार्गेट आणखी वाढेल. सोबतच अमेरिकेत वॉल टू वॉल आणि कार्पेट टाईल मध्ये या कंपनीची फर्स्ट चॉईस आहे. म्हणजे या कंपनीने बनवलेले जेवढे प्रोडक्ट्स आहेत ते 1 नंबरवर विकले जातात. लोकांची तिथे वॉल टू वॉल म्हणजे कर्टन वगैरे आणि कार्पेट टाईल मध्ये पण ही कंपनी 1 नंबरवर आहे. सोबतच डिमांडेड काय होतंय की इंटरनल भारतामध्ये पण ही कंपनी आहे, तर मग इंटरनल होम टेक्सटाईलची डिमांडची जास्त आहे आणि सध्या लो प्राइस चालू आहे तिच्या रॉ मटेरियलची, त्याच्यामुळे कंपनी एकूणच फायद्यात आहे. सोबतच लॉजिस्टिक साठी कंपनी सुधारण्याची ठरणार आहे आणि पुढील 12 ते 18 महिन्यासाठी तुम्ही हा शेअर घेऊ शकता. आणि कंपनी सध्या इमर्जिंग आणि ब्रँडेड बिझनेसवर सेगमेंटवर लक्ष केंद्रित करत आहे. प्रश्न पडला असेल तुम्हाला हा शेअर कुठला आहे नेमका, तर हा शेअर मी लगेच तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथपर्यंत जर व्हिडिओ समजला असेल तर एक चांगली कमेंट नक्की कमेंट बॉक्स मध्ये द्या. या कंपनीचं नाव आहे वेलस्पून लिव्हिंग. कंपनीचं नाव आहे वेलस्पून लिव्हिंग. सध्या याची किंमत आहे 153 रुपये. या ठिकाणी मी लावलेले मूव्हिंग ऍव्हरेज आणि मूव्हिंग ऍव्हरेजच्या हिशोबाने पण हा जो शेअर आहे सध्या अतिशय उत्तम कंडिशनला आहे की जिथे तुम्ही तो विकत घेऊ शकता. समजा 153 रुपयाला तुम्हाला नाही भेटला तर 153 रुपयाच्या ऐवजी त्याचा बेस आहे 143 रुपये. ओके, त्या बेसच्या आसपास तुम्ही इथे त्याला खरेदी करू शकता. हा स्टॉप लॉस ठेवून 135 रुपये स्टॉप लॉस ठेवून 143 ला तुम्ही खरेदी करू शकता. जर तुम्ही करंटला खरेदी करत असाल किती 153 च्या आसपास, तरी पण तुम्ही 150 च्या आसपास तुम्हाला मिळू शकतो तो उद्याच्या मार्केटमध्ये. त्या ठिकाणावर इथे जर सपोर्ट घेतला किती 150 ला, तर हा शेअर वरती जाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. 170 ला रेजिस्टन्स आहे. 170 ला रेजिस्टन्स आहे म्हणजे काय की 170 जर त्यांनी ब्रेकआउट केला तर तो खूप चांगल्या पद्धतीने वरच्या साईडला मोमेंटम दाखवणार, खूप चांगल्या पद्धतीने वरच्या साईडला जाणार आहे. कंपनीचं नाव पुन्हा एकदा सांगतो, वेलस्पून लिव्हिंग. शेअर आजच तुमच्या वॉचलिस्टला ऍड करून ठेवा. वाटल्यास एखादा शेअर घेऊन ठेवा. 153 रुपये सध्याची किंमत आहे. 150 ही बाईंग पॉइंट आहे रिसेंटचा. त्याच्यापेक्षा खाली आला तर 142 ला घ्यायचा आणि 135 तुमचा स्टॉप लॉस ठेवायचा. आणि सध्या तुम्हाला घ्यायचा नसेल, पैसे नसेल, तर लक्ष एखादाच शेअर घेऊन ठेवा आणि जवळपास 168 170 च्या वरती ब्रेकआउट झाला तर त्या ठिकाणावर जोरात पाळणार आहे तो. त्याच्यामुळे हा शेअर सुद्धा तुम्ही पुन्हा त्या कंडिशनला विकत घेऊ शकता. हा मी सांगितलं म्हणून ब्लाइंडली करायचं नाही, याच्यावर स्वतःचा पण स्टडी करायचा आणि त्यानंतर हा शेअर विकत घ्यायचा.
अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.